अमरावती शहर गुन्हे शाखेने मोठी कारवाई करत जबरी चोरीच्या गुन्ह्यातील आरोपींना ताब्यात घेतले असून त्यांच्याकडून अमरावती आयुक्तालय आणि ग्रामीण हद्दीतील एकूण 10 गुन्हे उघडकीस आणले आहेत। पोलिसांनी आरोपींकडून 82,500 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे। 8 नोव्हेंबर 2025 रोजी हितेश धुमाळ राहणार नागपूर यांनी नांदगाव पेठ पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली होती। ते आणि त्यांचे साथीदार अकोल्याहून नागपूरला जात असताना पहाटे 4 वाजता ड्रीमलँड जवळ विश्रांतीसाठी थांबले होते। त्यावेळी 3 अज्ञात इसमांनी त्यांच्या 4 चाकी वाहनाची मागील काच फोडून त्यांचे 2 मोबाईल, सोन्याची अंगठी आणि रोख रक्कम असा 36,500 रुपये किमतीचा मुद्देमाल जबरदस्तीने हिसकावून नेला होता। पोलीस निरीक्षक संदीप चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली गुन्हे शाखेच्या पथकाने तपास केला। गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी रोहित उर्फ जलेबी मुधोडकर व 21 वर्ष राहणार वडरपुरा अमरावती आणि प्रवीण उर्फ पंशा खडसे वय 20 वर्ष राहणार पंचशील नगर अमरावती या 2 आरोपींना ताब्यात घेतले। या आरोपींकडून नगदी 7,500 रुपये, गुन्ह्यात वापरलेले 5 चायना चाकू किंमत अंदाजे 5,000 रुपये, गुन्ह्यात वापरलेली 2 दुचाकी वाहने किंमत अंदाजे 60,000 रुपये, गुन्हा करताना वापरलेला मोबाईल अंदाजे किंमत 10,000 रुपये असा एकूण 82,500 रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। फरार आरोपी नामे सम्यक उर्फ जुग्गल परमानंद वासनिक, श्रवण उर्फ डॉन बनारसे आणि 2 विधी संघर्षित बालक यांचा शोध सुरू आहे। शोएब खान, विदर्भ न्यूज, अमरावती।